या व्हिडिओमध्ये आपण भंडारदरामधील अतिशय सुंदर मंदिरं आणि वॉटरफॉल बघणार आहोत। जर तुम्ही या व्हिडिओचा पार्ट 1 नसेल बघितला तर वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही पार्ट 1 बघू शकता। ऑल राईट मित्रांनो, सो अशा प्रकारे आम्ही इकडे तिकीट काढलं आहे। 4 व्हीलरचे 100 रुपीज आहेत आणि 30 रुपीज पर पर्सन आहे। सो आता बघूया, पुढे जाऊन एक्सप्लोअर करूया, आपण कसं काय आहे ते चेक करूया सगळं काही। आपण आता आतमध्ये एंट्री फीस देऊन आलो आहे, पण इथे बघू शकता काय अमेझिंग हे व्ह्यूज आहेत आणि रोड पण खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन केलेलं आपण बघू शकतो। हे जे वन खातं इकडचं भंडारदरा वन खातं, इथे खूप सुंदर प्रकारे या लोकांनी रोड पण मेंटेन केलं आहे। सो ते लोक एवढी फीस घेतात पण तशा प्रकारे त्यांनी मेंटेनही केलेलं आहे। सो आता आपण लवकरात लवकर पोहोचू आपल्या लोकेशनवरती आणि मग आपण एक करत सर्व इकडचे जेवढे पण होतील तेवढे लोकेशन आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया। वा, इकडनं व्ह्यू बघू शकता तुम्ही। ह्याच वाटेवर म्हणजे जे आपण चाललो आहोत अमृतेश्वर मंदिराकडे, आणि अमृतेश्वर मंदिराकडेच जाताना वाटेत हे एकदम सुंदर सुंदर असे वॉटरफॉल्स बघायला मिळतात। त्यातलाच हा एक वॉटरफॉल आहे, काय न्हाणी फॉल, एक सुंदर असा व्ह्यू आहे तो। हे आपण वॉटरफॉल सगळे एक्सप्लोअर करणार आहोत, पण आधी आपण जाऊया आपलं जे मेन मंदिर आहे त्या मंदिराकडे, आणि मग आपण एक येता एक वॉटरफॉल एक्सप्लोअर करत येऊया। ओके, आता आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचत आलो आहोत, ते म्हणजे आपलं भंडारदरामधील अमृतेश्वर मंदिर। आणि हे मंदिर अशा ठिकाणी वसलं आहे ना, आजूबाजूला सर्व ठिकाणी चारही बाजूंना निसर्गच निसर्ग, वॉटरफॉल्स, डोंगर आणि हे सुंदर असं पांडवकालीन हेमाडपंथी शैलीतील अमृतेश्वर मंदिर। सो आता 1 किलोमीटरवरतीच हे मंदिर राहिलं आहे। आता आपण फटाफट जाऊया, एक्सप्लोर करूया एक मंदिर ते, आणि मग जाताना जेवढे पण वॉटरफॉल्स आता आपण बघितले सगळे लाईनीमध्ये एक्सप्लोर करूया। चला, वाटतं आता ऑलमोस्ट आपण पोहोचत आलो आहोत मंदिराकडे। आलो, हे बघा मंदिराकडे आपण आलो आहोत आणि इथे आता पार्किंग बघूया आपण कुठे करू शकतो ते। इकडे कसं राईट, आता आपण आलो आहोत मंदिराकडे आणि एक सुंदर असं तलाव। मित्रांनो, इथे गाड्या पार्किंग करायला व्यवस्था केलेली आहे आणि हा सुंदर निसर्गरम्य असा परिसर बघू शकता। आणि ते बघा, ते तिथे दिसतंय आहे मंदिर आपल्याला, आणि मंदिराच्याच बाजूला हे एक सुंदर असं तलाव आहे। हे पण त्याच 1200 वर्षात जुनं आहे। मस्त वाटतं रे, थंड थंड। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मंदिराकडे आणि फटाफट जाऊन मंदिर एक्सप्लोअर करूया।
भंडारदरामधील रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर हे साधारण 1200 वर्षांहून अधिक जुने मंदिर आहे. हे एक अतिशय नाजूक कोरीवकाम असलेले शिवमंदिर आहे. हेमाडपंथी शैलीतील हे सुंदर मंदिर शिलाहार वंशातील राज्यकर्त्यांनी 9व्या शतकात बांधले असावे. राजा झांज यांनी निर्मिलेल्या 12 शिवमंदिरांपैकी हे एक मंदिर. अमृतेश्वर मंदिर हेमाडपंथी आर्किटेक्चरल शैलीत बांधले गेले असून येथे 12 खांबांचा एक मंडप आहे. सर्व खांबांवर सुंदर पुतळे आणि फुले कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग पाहायला मिळते. असे म्हणतात की ते प्रवरा नदीचे उगमस्थान आहे. तर मित्रांनो, इकडचं जे शिवलिंग आहे ना ते आपलं 12ही महिने पाण्याखाली असतं. तुम्ही बघू शकता. हे बघा, ही पिंड आहे, सुंदर अशी पिंड, आणि हे 12ही महिने पाण्याखाली असतं. आतमध्ये जाण्यास तर परवानगी नाही आहे. आतमधून तुम्ही बघू शकता काय सुंदर आहे. मंदिराचे छत आणि भिंतींवर अतिशय नाजूक आणि प्रभावी कोरीवकाम पाहायला मिळते. हे मंदिर काळ्या आणि लाल रंगाच्या दगडाने बांधले गेले आहे. अमृतेश्वर मंदिराला पूर्व आणि पश्चिम या दोनही बाजूंनी गर्भगृहामध्ये येण्यासाठी मार्ग आहे. मंदिराच्या समोर आपल्याला 2 भग्न अवस्थेतील नंदी पाहायला मिळतात. मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला एक चौकोनी आकाराची पुष्करणी म्हणजेच बारव दिसते, ज्याच्या 3ही बाजूंनी आतमध्ये जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. इथे विष्णू, गणपती आणि इतर वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती असून त्यांची अनेक उपमंदिरे देखील या ठिकाणी तयार केली आहेत. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. एकदम हिरवागार असा परिसर आहे आजूबाजूला, आणि हे इकडे सुंदर असं मंदिर. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही जेवण केलं. इथेच एक बाजूला नूतन हॉटेल आहे आणि खूपच सुंदर अशा पद्धतीचं इथे घरगुती पद्धतीची झुणका भाकरी आपल्याला दिली. सो आता आपण मंदिर एक्सप्लोअर करून झालं आहे आपलं आता आपण जाऊया, एक वॉटरफॉल्स एक्सप्लोअर करूया आणि फटाफट आपण मुंबईसाठी जर्नी स्टार्ट करूया, रिटर्न जर्नी. सो मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल एवढं जुनं मंदिर, हेमाडपंथी आणि खूपच सुंदर असं मंदिर आपण बघितलं पांडवकालीन. आणि जर तुम्ही भंडारदरामध्ये येत असाल तर हे मंदिर मस्ट व्हिजिट आहे. आपल्याला आपल्या हिस्ट्रीची पण माहिती होते त्यामुळे. आणि आम्ही तिथेच जेवलो आणि जेवणासाठी पण मस्त असं झुणका आणि भाकर होती घरगुती पद्धतीची. सो फारच मजा आली. आता आम्ही नेक्स्ट आमची रिटर्न जर्नी स्टार्ट केली आहे आणि रिटर्न जर्नीच करताना आपल्याला वाटेमध्ये लागणार आहेत 4-5 प्रकारचे वॉटरफॉल्स. सो आता आपण ते फटाफट बघत कवर करत आपण लवकरात लवकर स्टार्ट करूया रिटर्न जर्नी आपली. मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही हा वॉटरफॉल आपल्याला इथे लागतो. जेव्हा तुम्ही जे अमृतेश्वर मंदिर आहे तिकडनं जेव्हा रिटर्न जर्नी स्टार्ट करता
तेव्हा हा सगळ्यात पहिले आपल्याला तो वनराई फॉल, याचं जुनं नाव आहे घागर गडद नावाचा हा वॉटरफॉल आहे. सो इकडनं तुम्ही जाऊन एक्सप्लोअर करू शकता. चांगली अशी वाट करण्यात आली आहे आणि आम्हाला सध्या आता वेळेची कमतरता असल्यामुळे आम्ही हा वॉटरफॉल एक्सप्लोअर नाही करत आहे. आपण पुढे बघूया. इकडनं मित्रांनो तुम्ही थोडासा व्ह्यू ह्याचा बघू शकता. सध्या पाणी कमी असल्यामुळे इथे दिसत नाही आहे, पण हा आहे दुसरा वॉटरफॉल म्हणजेच नेकलेस वॉटरफॉल. आणि इथे पण सुंदर असं या वन विभागाने खूपच चांगल्या प्रकारे इथे व्यवस्था केली आहे. इथून तुम्ही ट्रेक करत जाऊ शकता आणि याला जवळनं तुम्ही कॅप्चर करू शकता. हे बघा इथे त्याचं नाव देण्यात आलं आहे, नेकलेस फॉल. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत एक सुंदर असा वॉटरफॉल बघायला आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा वॉटरफॉल. अनबिलिव्हेबल हा वरनं पडणारा नजारा बघू शकता तुम्ही. आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडनं त्याला जवळनं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया. इथून एकदा नजारा बघू शकता, काय मस्त आहे. अनबिलिव्हेबल आहे गाईस. वाह, इथे बघू शकता पूर्ण सेफ्टीनुसार आपण इव्हेंटला एक्सप्लोअर करू शकता. तिकडे अजून पण वरती लोक गेली आहेत, पण आधी आपण तिकडनं जाऊया आणि ह्याला एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, हे जे वनविभाग आहे, या वनविभागाने खूपच सुंदर प्रकारे हे मेंटेन केलेले आहेत वॉटरफॉल. सो तुम्ही पण जर इथे येत असाल तर ह्याला असेच सुंदर ठेवा आणि कचरा बिलकुल पण करू नका. आणि हा बघा नजारा. हो मित्रांनो, आता आपण जाऊया वरती आणि वरतून त्याचा व्ह्यू बघूया कसा दिसतोय. काय खतरनाक बनवलं आहे यार हे. खूपच सुंदर प्रकारे वॉटरफॉल मेंटेन केले त्या लोकांनी. अनबिलिव्हेबल. हे बघा, इथून आपल्याला वरती जायचं आहे. सो मित्रांनो, जर तुम्ही भंडारदरामध्ये येत असाल ना तर विकेंडला येण्यापेक्षा वीकडेजला तुम्ही या, तर तुम्हाला हे सुंदर नजारे जवळनं कॅप्चर करण्याचा प्रयत्न मिळेल. चला पटापट आपण वरती जाऊया. हे बघू शकता मित्रांनो, इथे मस्त असं केलेलं आहे. इकडनं तुम्ही क्रॉस करू शकता वॉटरफॉल आणि इथून अजून वॉटरफॉल जवळनं तुम्ही एक्सप्लोअर करू शकता याला. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा सुंदर असा वॉटरफॉल एक्सप्लोअर केला आहे. ओके, तो आता आपण जाऊया पुढे आणि अजून एक वॉटरफॉल आहे तो एक्सप्लोअर करूया. या वॉटरफॉलचं नाव आहे न्हाणी फॉल.
ऑलराईट मित्रांनो, सो हा इकडचा सगळ्यात सुंदर वॉटरफॉल आहे आणि हा वॉटरफॉल आता आपण एक्सप्लोअर करायला चाललो आहे, वसुंधरा वॉटरफॉल. सो बघूया, तिकडे विचारलं मी, ते म्हणाले की अर्धा तास नॉर्मल लागतो. बघूया आता किती वेळ लागतो आणि कसं काय आहे ते. सो मित्रांनो, नॉर्मल ट्रेक आहे हा आणि तुम्ही जर येत असाल तर कोणीही हा ट्रेक इझिली करू शकतं. आता एका मुलाला मी विचारलं, तो बोलला की 1-1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे. सो बघूया, फटाफट एक्सप्लोअर करूया. इथे बघू शकता एक प्रॉपर असा ब्रिज बनवला आहे. हा जो ओढा आहे हा पार करायला. वा, सुपर्ब. तर मित्रांनो, समोर बघू शकता तुम्ही वॉटरफॉल. हा कोणता वॉटरफॉल आहे? बाहुबली. आणि तो दुसरा, तो इकडनंच आहे का रोड? इथूनच आहे ना? सो मित्रांनो, हा आपण समोर बघतोय बाहुबली वॉटरफॉल. सो सर्वात पहिले आपण हा वॉटरफॉल जवळनं कॅप्चर करूया. ऑलराईट गाईज, आपण खूपच जवळ पोचलो आहे वॉटरफॉलच्या. समोर व्ह्यू बघू शकता. मेरा भाई 4 चलेगा, मेरा भी 0 है. अच्छा चलो. क्या करो? तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण हा जो बाहुबली वॉटरफॉल आहे तो एक्सप्लोअर केला आणि आजच्या ट्रिपचा आपला लास्ट वॉटरफॉल एक्सप्लोअर करूया फटाफट. आता आपण बाहुबली वॉटरफॉल बघितला आणि आता आपण जाणार आहोत वसुंधरा वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला. हा पण इकडचा सर्वात ब्युटिफुल असा वॉटरफॉल आहे. सो हा बघा, हा जो रोड गेला आहे ना, हाच फॉलो करतो आपल्याला. त्या साईडनी वसुंधरा वॉटरफॉलकडे जायचं आहे. हा एक नजारा तुम्ही बघू शकता. अनबिलिव्हेबल. सो चला फटाफट जाऊया आणि आपला वसुंधरा वॉटरफॉल एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, इथे एक गोष्ट मला खूपच चांगली अशी दिसली आहे, ते म्हणजे इथे कुठेच आपल्याला प्लॅस्टिक किंवा पाण्याच्या बाटल्या दिसत नाही आहेत. ते खूपच चांगलं आहे. मित्रांनो, वेळेची कमी असल्यामुळे मी फटाफट जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता बघूया, हा वॉटरफॉल मस्ट आहे इकडचा विजिट. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल वॉटरफॉल आपल्या समोर आहे आणि
तुम्ही बघू शकता याचं सुंदर असं दृश्य. तो मित्रांनो चला बघूया आता याला अजून जवळनं कॅप्चर करता येत. तो मित्रांनो बघू शकता एकदम सुंदर असा वॉटरफॉल. ऑल राईट मित्रांनो, सो आता वाजले आहेत 3:30 आणि आपण हे दोन्ही वॉटरफॉल एकदम सुंदर प्रकारे जवळनं एक्सप्लोर केले. जर तुम्हाला जास्त ट्रेकिंग नसेल करायचं आणि हा सुंदर अशा निसर्गाचा जर आस्वाद घ्यायचा असेल सो तुम्ही भंडारदरामध्ये येऊ शकता. हा एक बेस्ट मान्सून सीझन आहे भंडारदराला व्हिजिट करण्यासाठी. सो आता फटाफट आपण जाऊया. तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर केलं भंडारदरा, तसंच भंडारदरामधील काही नैसर्गिक ठिकाणं आणि ऐतिहासिक ठिकाणं, आणि हे सुंदर जागा खूपच अप्रतिम आहे. जर तुम्हालाही इकडे यायचं असेल विकेंडला न येता वीकडेजला या आणि ह्या निसर्गाचा तुम्ही अजून आनंद घेऊ शकता. आणि आता बघा आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आहे आणि हा अमेझिंग व्ह्यू डोंगरांवरती बघू शकता तुम्ही. फोग आलाय आणि एकदम बारीक बारीक असा पाऊस पडतोय, जसा की श्रावणामधला जो पाऊस असतो ना सेम तसाच. आणि आता हा श्रावण महिना चालू आहे, ऑगस्ट. सुंदर असं वातावरण पसरलेलं आहे, अनबिलिव्हेबल. इथे बघू शकता हा लेक. तर मित्रांनो ह्या व्हिडिओ पुरतं एवढंच. आपण परत भेटूया एक नवीन जागा घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला पोचवा. त्यासाठी या व्हिडिओला शेअर करावं लागेल. आणि तुम्हालाही जर भंडारदरामध्ये यायचं असेल सो तुम्ही भंडारदरामध्ये येऊन इकडच्या नेचरचा आनंद घेऊ शकता. सो चला आता आम्ही फटाफट जातो आहे. आता टाईम झाला आहे 4:08 आणि आता आपल्याला फटाफट नाशिक हायवे पकडून इगतपुरी अँड दॅन कसारा करत आपल्याला कल्याणपर्यंत पोचायचं आहे. सो बघूया आता किती वेळ लागतो आहे, ट्रॅफिक नाही मिळायला पाहिजे. चला तर मग परत भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय.